मित्रांनो नमस्कार. कवी रामदास फुटाणे यांची कविता आपल्यासमोर ठेवतोय. 2 मिनिटे. काल रात्री 11:58 माझ्या दारात एक सुंदर तरुणी आली होती. सुंदर देखणी, पण वयाने जरा लहानच वाटत होती. मी तिला तिचं वय विचारलं तेव्हा ती म्हणाली, तारुण्याला कुठं वय असतं तरी पण सांगते, 17 वर्ष 11 महिने 29 दिवस. मी म्हणालो 2 मिनिटांनंतर 18ची होशील, कायद्यानं सज्ञान होशील, मग मतदार यादी तुझं नाव घालतो. ती उपासात्मक हसल्याने खुर्चीत येऊन बसली. म्हणाली, आज सकाळीच एका पुढाऱ्याकडे गेले होते, तोही असंच म्हणाला, उद्या ये, 18ची होशील, कायद्यानं सज्ञान होशील, मग मतदार यादी तुझं नाव घालतो आणि मुंबईला नेहून दिल्ली दाखवतो. तो तर मेरा पुढारी होता, आपण बुद्धिजीवी आहात. आजपर्यंत माझ्या आयुष्यात 2 मंत्री, 4 खासदार, 8 आमदार, 16 जेडपी, 32 सरपंच, 64 कवी आणि 128 कलाकार आले आहेत. कित्येक वेळा त्यांचा अंतपात तर 2 वेळा माझा गर्भपात झाला आहे. आता मला सारं कळतंय. वळणाचं पाणी वळणाला वळतंय. लहानपणी वाटायचं वस्त्र हे नेसण्यासाठी असतं, पण आज मला कळतंय ते कशासाठी असतं. लहानपणी वाटायचं छाती ही बाळाला दूध पाजण्यासाठी असते, पण आज मला कळतंय सत्ता आणि संपत्तीने बदांध झालेल्या वाघांच्या पंजासाठी असते. लहानपणी वाटायचं तारुण हे कुणाच्या तरी उंबरट्यावरचं माप ओलांडून गृहलक्ष्मी होण्यासाठी असतं, पण आज मला कळतंय ते पैसे फेकणाऱ्या हाताच्या शय्येवरती कलंडण्यासाठी असतं. आज मी मुलगी नाही, आज मी बाई आहे. बाईच्या हातात देशाचा इतिहास आहे. सज्ञान अज्ञानाची वयोमर्यादा हा नागरिक शास्त्राचा विषय आहे. विषय माझा धंदा आहे. गादीवर कुठल्याही रंगाचा झेंडा अंतरा, सर्व रंगाचे झेंडे मला आवडतात. झेंड्याचा रंग तर तुम्हालाच पाहायचा आहे. मला आजची रात्र छताकडं आणि आयुष्यभर आकाशाकडं. विचार कसला करताय? घरी 70 वर्षाची आई माझी वाट पाहतीये, जिचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, जिच्या 1 कोटी झोपड्या आहेत आणि 1.5 कोटी खोपड्या आहेत, ज्या की मुठभर तांदळासाठी माझी वाट पाहत आहेत. मित्र होती, जवळ आली होती, तिच्या डोळ्यात लाली होती आणि 2 मिनिटे झाली होती. धन्यवाद.